रोज-रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काय बनवायचं काही समजत नाही आणि सारखं-सारखं भाजी चपाती त्याच-त्याच भाज्या बनवून किंवा मुलांना त्याच-त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो असं वाटतं वेगळं काहीतरी खावं. त्यावेळेस तुम्ही झटपट होणारा असा मूग डाळीचा चिला मुलांना बनवून देऊ शकतात. खूप पौष्टिक, हेल्दी आहे. भरपूर सारे त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकणार आहोत आणि कमी साहित्यात तयार होते. वेळसुद्धा खूप कमी लागतो. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मूग डाळ लागणार आहे. तर मी ते 1 वाटी मूग डाळ 2 तास भिजवून घेतली आहे आणि मूग डाळ चांगली भिजली गेली हे पहा. तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवली तरीसुद्धा लगेचच मूग डाळ भिजली जाते. आता मूग डाळमधलं पाणी काढून टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्यात हे मूग डाळ टाकून घेऊया. तर मी अगोदर अर्धी टाकून घेते. सर्वच एकदम फिरणार नाही मिक्सरमध्ये, त्यामुळे नंतर राहिलेले टाकून घेऊया. आता याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या तोडून टाकायचे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते मिरची कमी जास्त करू शकतात. तर मी ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 7-8 लसूणच्या पाकळ्या टाकायचे. यामुळे ना खूप छान चव येते आणि थोडी कोथिंबीर. कोथिंबीर तुम्ही वरून बारीक चिरून टाकली तरी चालेल. लागेल तसं पाणी टाकूया आणि हे मिश्रण बारीक करून घेऊया. तर हे पहा, मी एवढं हे मिश्रण फिरवून घेतले. आता राहिलेले सर्व मूग डाळ याच्यामध्ये टाकून घेऊया. तर राहिलेले सर्व मूग डाळ याच्यामध्ये टाकून हे सर्व परत एकदा बारीक करून घेतले. आता एका बाउलमध्ये हे मिश्रण बारीक केलेलं काढून घेऊया. कोथिंबीर टाकल्यामुळे याला छान हिरवा असा रंग आलाय पहा. तर अशा पद्धतीने हे वाटण करून घेतले. अगोदरच एकदम जास्त पाणी टाकायचं नाही. आपण पुढे परत पाणी टाकणारच आहोत. 3 चमचे याच्यामध्ये बेसन पीठ टाकले आणि हा नाश्ता हेल्दी बनवण्यासाठी मी याच्यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ टाकून घेतले. तुम्ही फक्त बेसन पीठ वापरलं तरी चालेल. बारीक चिरून गाजर एक घेतले, अर्धी शिमला मिरची आणि एक कांदा घेतलाय. तुमच्या आवडीच्या याच्यामध्ये भाज्या टाकू शकतात. बीन्स टाकू शकतात, बीट असं सर्व भाज्या टाकू शकतात. बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकून घेतलाय. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. पाव चमचा जिरे टाकलेत. थोडीशी हळद टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकायची आहे. थोडा धना पावडर टाकून घेऊया आणि हे सर्व आता चांगलं मिक्स करून घेऊया. तर लागेल तसं आपण याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकून हे मिश्रण मीडियम असं भिजवून घ्यायचे. खूप घट्टही नको आहे आणि खूप पातळही नको आहे. तर पाणी न टाकता अगोदर हे सर्व असंच मिक्स करायचं, म्हणजे पिठाच्या किंवा बेसनच्या ज्या गुठळ्या झालेल्या असतात त्या मोकळ्या होतात. तर याच्यामध्ये मी गव्हाचं पीठसुद्धा ॲड केले. तुम्ही फक्त बेसन पीठ टाकलं किंवा थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. आता लागेल तसं थोडं-थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊया. तर किती इन्स्टंट हा मूग डाळीचा चिला होतं बनवून पहा तुम्ही. आता हे सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया. सकाळी टिफिनसाठी भाजी वगैरे नसेल आणि काय बनवायचं तुम्हाला समजत नसेल ना, तर पटकन गरम पाण्यात ही मूग डाळ भिजायला टाकली तर लगेचच हा नाश्ता होऊन जातो. आणखीन थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपण भिजवून घेतले हे पहा. तर घट्ट ठेवायचं नाही, पातळच करायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते पसरवता येईल. खूप पातळही नको, जेणेकरून आपण जेव्हा तव्यामध्ये पॅनमध्ये हे मिश्रण टाकणार त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला पसरवायला यायला हवं. असं हे पीठ भिजवून घ्यायचे. आता तवा गरम करून घेऊया आणि त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे. तर हे पहा अशी याची थिकनेस ठेवली. आता 2 चमचे हे मिश्रण तव्यामध्ये टाकून हलक्या हाताने पसरवून घेऊया. तर अलगद हाताने हे मिश्रण आपण पसरवून घेतले आणि गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला लहान मोठे जसा चिला बनवायचा आहे तसा तुम्ही बनवू शकतात. तर वरची साईड व्यवस्थित चांगली सुकली की समजून जायचं की खालच्या साईडने व्यवस्थित हा चिला भाजलेला आहे. तर थोड्या वेळ असंच कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचे. तर हे पहा खालची साईड चांगली भाजली गेली आहे. तर सर्व कढया मोकळ्या करूया. तर छान याला खरपूस असा रंग आलाय पहा. तर पलटण्याच्या अगोदर याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया, म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली जाईल. आता आपण हा चिला पलटी करून घेऊया. वाव, पहा किती छान भाजला गेला आहे. तर असंच कमी गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती
हा चिला भाजून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित चांगला खमंग भाजला जातो आणि खायलासुद्धा छान लागतो. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर पटकन याला रंग येईल आणि आतमध्ये मिश्रण कच्चं राहील. त्यामुळे मिडियम गॅसवरती हा चिला चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर अलटीपलटी करून हा चिला छान खमंग असा मी भाजून घेतला आहे. तर सर्व बाजूंनी व्यवस्थित हा चिला भाजला गेला आहे. आता आपण काढून घेऊया. तर हे पहा किती छान भाजलेलं आहे. दिसायलाच एवढा भारी दिसतोय, खायलासुद्धा खूप छान लागतो. मुलांना तुम्ही सॉससोबत, दहीसोबत किंवा शेजवान चटणीसोबत देऊ शकतात. अप्रतिम लागतो खाण्यासाठी. तर पहिला इथे आपला चिला बनवून तयार आहे आणि तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या टाकायच्या. जास्त काही भाज्या नसतील तर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची वगैरे टाकून बनवला तरीसुद्धा खूप छान होतो हा चिला. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला चिला बनवून घेतला आहे आणि छान भाजलेला आहे. तर आणखीन एक मी ते बनवून दाखवते. तर दुसरासुद्धा चिला आपण पॅनमध्ये म्हणजे तव्यामध्ये टाकून घेतला आहे. हा सुद्धा चिला खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घेऊया. तुम्ही याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्यासुद्धा टाकू शकतात. बारीक चिरून मेथी किंवा पालक टाकायची. तसासुद्धा नाश्ता खूप छान लागतो. तर खालची साईड व्यवस्थित भाजली आहे. वरच्या साईडला थोडंसं तेल लावून हा चिला पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तर हा सुद्धा चिला अलटीपलटी करून आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे. तर तुम्हाला सुद्धा नेहमी नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये त्याच भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा असा वेगळा नवीन पदार्थ बनवून पहा. किती झटपट आहे बनवायला, पाहिलं ना, आणि लगेचच बनवून तयार होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर झटपट आपल्या इथे मूग डाळीचा चिला बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला सुद्धा रोज नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये त्याच भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा नवनवीन अशा रेसिपी ट्राय करू शकतात. कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आज आपण बनवतोय कोणतीही तयारी न करता झटपट होणारे डोसे. ना डाळ भिजवायची आहे, ना तांदूळ आपल्याला भिजवायचे, तरीसुद्धा अगदी कमी वेळेत हे डोसे बनवून तयार होतात. त्यासोबतच मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली जी डोश्यासोबत खाल्ली जाते. तर लगेचच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तुम्ही म्हणाल तर हे डोसे कशापासून बनवलेत, तर हे डोसे आपण बनवलेले आहेत रव्यापासून. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण डाळ आणि तांदूळ भिजवायचं राहून जातं आणि डोसे तर खायचे असतात. त्यावेळेस तुम्ही असे हे रव्यापासून झटपट होणारे क्रिस्पी किंवा मऊसुद्धा डोसे बनवू शकता. दोन्ही प्रकारचे आपण हे डोसे बनवणार आहोत. त्यासोबतच चटणीसुद्धा बनवतोय. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. त्यामुळे तुम्ही ना रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पण तुम्ही पाहणार आहे. तर चला बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे रवा लागणार आहे. तर इथे मी बारीक रवा घेतला आहे. जो चिरोटे रवा असतो ना 0 साईजचा, तो. तुमच्याकडे मोठा असेल तो वापरला तरी चालेल. आपण नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर या वाटीने 2 वाटी मी बारीक रवा घेतला आहे. त्याच वाटीने आपण 1 वाटी दही टाकून घेऊया. तर इथे मी 2 वाटी एवढा रवा घेतला आहे आणि त्याला 1 वाटी दही वापरले. तुम्ही फक्त 1 वाटी रवा घेतला तर पाऊण वाटी दही टाकायचे त्यामध्ये. आता आपण हे दही आणि हे रवा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया. तर अगोदर आपण रवा आणि दही मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर इथे मी 1 वाटी पाणी टाकून घेते. अगदी बरोबर हे पाणी होतं. आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि असंच हे झाकून ठेवायचं आपल्याला 5 मिनिटांसाठी, म्हणजे रवा चांगला भिजला जाईल आणि आपल्याला डोश्यासाठी जे पीठ आहे ते मस्त असं एकदम बारीक डोश्याच्या पिठासारखं तयार होणार आहे. तर हे पहा, असं हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे. मोठा रवा वापरला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित डोसे बनतात. आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इथे रवा, दही आणि पाणी मिक्स करून ह्याच्यावर आता झाकण ठेवूया आणि 5 मिनिट हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया नारळाची. तर इथे मी सुका नारळ वापरलेला आहे, त्याचा किस वापरला आहे. तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल. 4 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. तर अगदी साधी सिंपल मी इथे सुक्या नारळाची चटणी बनवून घेतली आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये उडीद डाळ आणि चणा डाळ
भाजून ती सुद्धा टाकू शकतात. टोमॅटो वगैरे तशी सुद्धा चटणी खूप छान होते. तर सुक्या नारळाचा किस टाकून घेतला आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर टाकूया. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून ही चटणी मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर मी इथे चटणी ही वाटून घेतली आहे. एका वाटीमध्ये ही चटणी सर्व काढून घेऊया. आता मस्त गरमागरम तडका देऊया. तर इथे थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची तोडून टाकली आणि हा गरमागरम तडका याच्यावरती टाकून घेऊया. एकदम मस्त टेस्टी एकदम ही चटणी बनते. एकदम बनवायला साधी सिंपल आहे, पण खायला एकदम भन्नाट लागते इडलीसोबत किंवा डोश्यासोबत. तर हे पहा, झटपट आपली इथे नारळाची चटणी बनून तयार आहे. आता लगेच आपण डोश्याची तयारी करूया. चटणी तर आपली तयार झाली आहे. तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरलेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा रवा टाकून घेऊया. सर्वच एकदम मिक्सरमध्ये फिरवता येणार नाही, त्यामुळे थोडं-थोडं हे मिश्रण टाकूया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आता वाटून घेऊया. तर थोडंसं हे रवा टेक्स्चर ठेवायचे म्हणजे डोसे खूप छान होतात. तर हे सर्व मिश्रण मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतले आणि मोठ्या बाउलमध्ये हे वाटलेलं मिश्रण टाकून घेऊया डोश्याचे पीठ. तर हे पहा, खूप जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं-थोडंच पाणी टाकायचं, कारण रवा, दही आणि पाणी हे मिक्स करून ठेवलेलं आपण अगोदर, त्यामुळे रवा भिजलेला आहे. लागलंच तर आपण नंतर पुढे पाणी टाकून घेणार आहोत. तर राहिलेलं सर्व मी इथे रव्याचं मिश्रण पाणी टाकून बारीक करून घेतले आणि अगदी हे डोश्याच्या पिठासारखंच व्यवस्थित पीठ बनलं जातं. असं नाही की रव्याचं आहे तर हे डोसे कसे होतील किंवा मिश्रण कसं बनेल. तर मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर पाहू शकतात मी ते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून परत वरून हे पाणी टाकून मिक्स केले. तर हे मिश्रण खूप घट्ट वाटते. तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि परत एकदा मिक्स करूया. तर आपल्याला आपण जसं ना डोसे बनवतो त्याचं पीठ कसं असतं तसंच याची थिकनेस ठेवायची. खूप घट्ट नको किंवा खूप पातळही नको. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे डोश्याचं पीठ भिजवून घेतले तरीसुद्धा आणखीन थोडं घट्ट वाटते, त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतले. तर हे पहा, अशा पद्धतीने आपले ते मिश्रण तयार झाले. तर परफेक्ट आपलं मिश्रण कसं तयार आहे. तर हे पहा, चमच्यावरती ना अशी एक थिकनेस येते, लेयर येते, तेव्हा समजून जायचं की परफेक्ट आपलं इथे पीठ बनवून तयार आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 1 चमचा मी इथे इनो टाकून घेतला आहे. खाण्याचा सोडा पाव चमचा टाकला तरीसुद्धा चालेल. त्याच्यावरती 1 चमचा पाणी टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आता आपण लगेचच डोसे बनवायला घेऊया. तर व्यवस्थित हे मिक्स करायचे. तर आपल्या इथे रव्याचं मिश्रण बनवून तयार आहे डोसे बनवण्यासाठी. तर वाटतसुद्धा नाही आहे की आपण हे रव्यापासून मिश्रण बनवून घेतले. तर अगदी डोश्याच्या पिठासारखंच हे मिश्रण तयार झालेलं आहे. पॅन गरम करून घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं तेल लावून पुसून घेऊया टिश्यूने आणि थोडंसं पाणी शिंपडून स्वच्छ रुमालाने हा पॅन पुसून घेऊया. आता आपण डोसा बनवूया. 1 पळी मिश्रण घ्यायचे आणि पॅनवरती सोडून हळूच चमच्याने हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला हवं तसे छोटे-मोठे डोसे बनवू शकतात आणि खूप छान याला जाळी पडते. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची. तर हे पहा, हलक्या हाताने हा डोसा मी पसरवून घेतला आहे. थोड्या वेळ आता हा डोसा असाच भाजून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आता डोसा भाजलेला आहे. आता आपण हा डोसा काढून घेऊया. तुम्ही हवं तर दुसरी साईडने सुद्धा भाजू शकतात. मी ते एकाच साईडने हे डोसे भाजून घेणार आहे. तर हे पहा, किती छान खरपूस असा रंग आला आहे. आपला पहिला डोसा बनून तयार झाला आहे आणि एकदम क्रिस्पी बनतात. किंवा तुम्हाला जर मऊ डोसे बनवायचे असतील तर तसंसुद्धा बनवू शकतात. मिश्रण थोडंसं पातळ बनवायचं आणि त्याचेसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत डोसे बनतात. क्रिस्पी बनवायचे तर क्रिस्पीसुद्धा बनवू शकतात. तर आता दुसरा आणखीन एक तुम्हाला डोसा बनवून दाखवते. तर पॅनवरती पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचं आहे, म्हणजे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं आणि डोसा व्यवस्थित क्लीन निघला जातो. तर आता दुसऱ्यांदा आपण हा डोसा बनवून घेतो आहे. तर 1 पळी मिश्रण टाकून हलक्या हाताने पसरवून घेऊया आणि हा सुद्धा डोसा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आणि किती छान याला जाळी पडली आहे पहा. तवा चांगला तापला असेल ना तर जाळीसुद्धा खूप छान पडते हे पहा. तर हा सुद्धा आता आपण डोसा भाजून घेऊया. तर हे पहा, डोसा भाजला की आपोआप याच्या कडा अशा मोकळ्या होतात आणि खालची साईड व्यवस्थित भाजलेली आहे. आता आपण हा डोसासुद्धा काढून घेऊया. तर अगोदर साईडच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत.
म्हणजे डोसा व्यवस्थित क्लीन निघला जातो आणि छान खरपूस रंग दिसतोय पहा. तर अशा पद्धतीने डोसे भाजून घ्यायचे आणि हा सुद्धा डोसा आता आपण काढून घेऊया. चांगला भाजलेला आहे. डोसे चांगले भाजू द्यायचे म्हणजे व्यवस्थित क्लीन निघतात. ते पॅनला अजिबात चिटकत नाही. तर हे पहा झटपट आपला दुसरासुद्धा डोसा तयार आहे. कोणी म्हणणारच नाही की आपण हे डोसे रव्यापासून बनवलेत. एवढे भारी हे डोसे बनवून तयार होतात. तर इथे आपण 2 डोसे बनवून घेतलेत आणि एकदम मस्त हे डोसे तयार झालेत. तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व डोसे मी असेच बनवून घेणार आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर तुम्हाला केव्हाही डोसे खायची इच्छा झाली तर तुम्ही झटपट असे रव्याचे डोसे बनवू शकतात. आणि आता तुम्ही म्हणाल मऊ कसे बनवायचे किंवा क्रिस्पी कसे बनवायचे, तर मऊ डोसे बनवायचे असतील ना, तर लगेच डोसा काढून घ्यायचा थोडासा भाजला की, म्हणजे तो काढल्यानंतर मऊ होतो. आणि क्रिस्पी भाजायचा असेल तर छान कमी गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत खूप वेळ भाजून घ्यायचा. म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवायची, म्हणजे तो चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजला जातो आणि खरपूस रंग आल्यावरच काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने दोन्ही प्रकारचे आपण डोसे दाखवलेत. तर झटपट आपले इथे रव्याचे डोसे बनवून तयार आहे. सोबतच आपली नारळाची चटणी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कालसुद्धा आपण हिरव्या मटारपासून मसाला पुरी बनवलेली त्याचीसुद्धा रेसिपी शेअर केली आहे. तुम्ही पाहिले नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. एकदम मस्त अशी मटार मसाला पुरी बनवलेली आहे. तर आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या अशाच मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.